यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उत्तर सोलापूर तालुक्यातील बदललेली राजकीय समीकरणे पाहता या तालुक्यात काही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तसेच काही नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. उत्तर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे हे 7व्यांदा जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. तब्बल 30 वर्षे जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी कामकाज केले असून जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, विरोधी पक्षनेते ही सर्व पदे त्यांनी भूषवली आहेत. यंदा प्रथमच ते स्वतःचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार दिलीप माने हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर सोबतीला उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आहेत. भाऊंचे बंधू इंद्रजित पवार हे बीबी दारफळ गटातून जिल्हा परिषद लढवत आहेत. यापूर्वी इंद्रजित पवार यांना पंचायत समितीमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. त्यांची पत्नी संध्याराणी पवार या सभापती राहिल्या आहेत. इंद्रजित पवार यांच्या सोबतीला माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार यशवंत माने, बाजार समिती संचालक अविनाश मार्तंडे असल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे. दुसरीकडे बळीराम काका साठे हे स्वतःची शेवटची निवडणूक आहे म्हणून सांगत आहेत. यापूर्वी त्यांनी असे सांगून बऱ्याच निवडणुका लढवल्या अशी टीका विरोधकांकडून ऐकण्यास मिळत आहे. आजपर्यंत दिलीप माने आणि काका साठे यांनी एकत्रित येऊन ज्या निवडणुका लढवल्या त्यात हे दोघेही यशस्वी झाले. परंतु आता दिलीप माने आणि काका साठे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. यंदा दिलीप माने समर्थक मानले जाणारे संभाजी भडकुंबे यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज होऊन काका साठे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांचा कितपत फायदा काका साठे यांना होतोय हे सुद्धा निवडणुकीचा निकाल सांगणार आहे. दिलीप माने हे भारतीय जनता पार्टीत आल्याने नाराज झालेल्या सुभाष देशमुख यांनी उत्तर तालुक्यातील कोंडी आणि बीबी दारफळ या गटात बऱ्याच बैठका घेतल्याचे दिसून आले. काका साठे यांच्या देखील त्यांनी बऱ्याच वेळा भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे सुभाष बापू यांचेही या मतदारसंघात बारीक लक्ष असल्याचे पाहायला मिळते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.